ओके चलो चलो ऊपर। हम्म। हम्म। बहात्तर 73 ये सीढ़ी अभी छोटी छोटी है लेकिन मूर्त्याच नाही आहे, ओटे बनवून आहे. शून्यागार दोवा हे खचक्याची प्रथा पहा. लोकांनी कसं घराला खचके ठेवतो जुने, हे खचक्याची प्रथा इथून आहे, लेणीमधून हवा येण्याची. शून्यागारामध्ये जर गेलं ध्यान करायला तर त्या ठिकाणी हवा नाही लागली तर ते खचक्यामुळे मस्त खिडकी बनवली. पण हां हे हा दगड ठीक नाही, दगड ठीक नाही, मुरमाटी दगड आहे म्हणून ते खसत झाली. खिडकीची सिस्टम लोकांच्या घरी राहते, जुन्या पद्धतीने लेणीवरून घेतलेली सिस्टम आहे. कालांसारखे दिले आणि वरतून पोर्च काढला मस्त सुंदर. डिझाईन आहे मस्त काढली पट्ट्या पट्ट्याची. आणि सिमेंटची पट्टी आहे वाटते इथं. सदुसष्ट हां हे आहे म्हणे, बरोबर आहे. आता त्या उपाशिकेने सांगितली ना, पाहण्याला एक लेणी आहे म्हणे. बरोबर, हां हां हेच हेच लेणी आहे. 67 तर त्याच्यामध्ये 69 हीच लेणी म्हणत होती ते उपाशिका. सुंदर आहे म्हणे सर्व लेण्यामध्ये पाहण्याला. शून्यगार हाल होय. ये है देखने लायक, यही लेनी बोल रही थी वो उपासिका. सबसे देखने लायक ये है. बोले पत्थर कैसा है, मट्टी जैसा है. हाँ हो का, बघू ना आता. ह्या पाहिल्या 109 आहे म्हणते, आता 109 मधून पाहतांत झालं पाहिजे.
जबरदस्त हॉल आहे. पूर्ण हॉलमध्ये कोरलेले आहे लेण्या. जबरदस्त. अति सुंदर. इकडे 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 ना, एका साईडला. खालून काढायच्या, तशा नाही निघत क्लिअर. जवळ करायचं असलं तर झूम करायचं. त्या काळात किती सुंदर असायचं, मनोरम्य. बंद्या भीतीवर बुद्धाची चित्र आहे, मूर्ती आहे. त्यावेळेस किती छान असेल. हां, मातीसारख्याच वाटत आहे. मुरुमच तसा आहे तो, म्हणजे हा दगडच तसा आहे. वाटते मुरुमासारखा, मातीसारखा, पण किती वर्ष झाले टिकून आहे. आहे का काही शून्यकारमध्ये आहे? मूर्ती नाही, फक्त ध्यानाची आहे. द्या आपणच. एकोणऐंशी. ओके. तिथे काय आहे? शून्यागार. शून्यागार तो वा, रुक्ष मूल तो वा, शून्यागार तो वा. इथे 2 शून्यागार. बढिया. अठ्ठ्याहत्तर. बघा, हर लेणीमध्ये पाण्याचा व्यवस्था आहे. बघा, हर लेणीत पूर्ण पाणी भरून आहे. सुंदर, छान. हे जे चिन्ह आहे की नाही, हे स्तूपाचं आहे.